नवरंगी जिव्हाळ्याची वर्षा सहल संपन्न. नवरंग मंडळाच्या मासिक काव्य कट्ट्याचे 16वे सत्र घरापासून दूरवर निसर्गरम्य वातावरणामध्ये नुकताच संपन्न झाले. नवरंग साहित्य संस्कृती आणि कला मंडळ नवी मुंबई संचलित बकुळबाग कट्ट्यावरील साहित्यिक, कवी, गायक सदस्यांची पहिली वर्षा सहल हॅपी लँड फार्म कर्जत येथील निसर्गरम्य वातावरणात नुकतीच संपन्न झाली. या पहिल्या धम्माल साहित्यिक, सुरेल आणि नृत्याविष्कारी एकदिवसीय वर्षा सहलीला अपेक्षेप्रमाणे भरघोस सुयश प्राप्त झाले. सर्वच मनमिळावू सहल सदस्यांच्या मनापासून लाभलेल्या मैत्रीपूर्ण सहकार्यामुळे ही जिव्हाळा वृद्धिंगत करणारी सहल अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. हेच यामागील खरं इंगित आहे. रिसॉर्टच्या स्विमिंग पूलावर विविध नामवंत साहित्य क्षेत्रातील मान्यवर आणि ज्येष्ठ नागरिकांसह कवी, लेखक, गायक, नृत्याविष्कार, साहित्यिकांच्या सक्रिय सहभागाने खुललेल्या अविस्मरणीय मैफिलीने नवरंग बकुळबाग समूहातील प्रत्येकाने वय विसरत असीम आनंद लुटला. ही मैफिल संपूच नये असं वाटत होतं. उत्कृष्ट वाहतूक व्यवस्था, नाश्ता, लज्जतदार भोजन आणि थंडगार पावसाळी माहोलमुळे सारेच मंत्रमुग्ध होऊन गेले. कोठाळीगडच्या नयनरम्य परिसरात खळखळत्या पावसातील ओलाचिंब स्विमिंग पूल, रेन डान्स, हिरव्यागार वनराईच्या पार्श्वसंगीतासोबत नवरंगी गायकांनी सजवलेला सुरेल ऑर्केस्ट्रा आणि धुव्वाधार पावसाळी प्रेमकवितांच्या सरीत सारेच चिंब भिजून गेले. कविता आणि गायन वादनाचे समयोचित निवेदन करताना कार्यवाह घनश्याम परकाळे, खजिनदार श्रीमती पाकिजा अत्तार, अध्यक्ष गजानन म्हात्रे, मंगला उदामर्ले, चंदा नाथणी, शामराव सुतार, सचिन गवांदे, दुर्गा देशमुख, विलास राजूरकर, रवींद्र आटे, संतोष थळे, अरुण द म्हात्रे या कवी, साहित्यिक व गायकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. दुपारच्या लाजीज भोजनानंतर सायंकाळी चहाच्या वेळेस मंडळाचे कार्यवाह घनश्याम परकाळे यांनी सदस्यांचे काही मजेदार खेळ घेताना आणखी मौज आणली. तसेच खरं तर आपण सर्वच जण या पुरस्कारांचे धनी आहात असे नमूद करताना दिवसभरातील उत्कृष्ट सहभागांसह बेस्ट सहल सुंदरी, बेस्ट प्रेमी जोडपे असे प्रातिनिधिक पुरस्कार जाहीर करत मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिसे प्रदान केली. शेवटचा आणि उत्कृष्ट सक्रिय सहल सहभागासाठी रोख पुरस्कार सौ मंगला उदामले यांनी प्रायोजित केला. समूहात नव्यानेच समाविष्ट झालेल्या डॉक्टर चंदा नाथानी आणि श्री विवेक व सौ दुर्गा देशमुख यांच्या जिव्हाळ्याने सहलीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. जोडीने उखाणा घेणे, खेळात सहभागी श्री व सौ देशमुख, श्री व सौ राजूरकर, श्री व सौ सुतार, श्री व सौ आटे, श्री व सौ जमादार यांनी विशेष आनंद लुटला. ब्युटिफुल लव्हिंग कपल ऑफ द डे श्री शामराव आणि सौ वैशाली सुतार, ब्युटिफुल लेडी ऑफ द डे सौ सरिता विलास राजूरकर, ब्युटिफुल डेडिकेटेड पर्सनॅलिटी ऑफ द डे डॉक्टर विजय हंकारे अशा काही प्रातिनिधिक पुरस्कारांनी सहलीमध्ये रोमांच भरला. भविष्यात नवरंग मंडळाकडून अशाच प्रकारचे आनंददायी उपक्रम सातत्याने राबवले जातील असा विश्वास मंडळाचे अध्यक्ष गजानन म्हात्रे यांनी व्यक्त केला. सकाळी बसमधील धुव्वाधार पिकनिक सॉंग्सपासून सुरू झालेला प्रवास निरोपाच्या क्षणी जस्ट एक मौज म्हणून काही घोषित प्रातिनिधिक पुरस्कार मनात रुंजी घालत असताना सायंकाळच्या वाफाळलेल्या चहासह गरमागरम कांदेभज्यांचा आस्वाद घेऊन मंडळी परतीच्या मार्गाला लागली. दिवसभर धम्माल करीत असताना परतीला थकवाही जाणवत नव्हता. मात्र आजचा दिवस खासच होता आणि त्याच्या अतिशय सुंदर धुंद आठवणी मनात घोळवीत मंडळी समाधानाने तृप्त होताना परस्परांमधील जिव्हाळा आणखीन घट्ट होत गेला. महामुंबईसह मिलिंद खारपाटील, कर्जत. बोला हो बोला बोला विठ्ठल रखुमाई बोला बोला विठ्ठल रखुमाई बोला बोला विठ्ठल रखुमाई बोला. पुंडली